अनु कोथिंबीर वडी ओके। तर कोथिंबीर वडी करण्यासाठी 200 ग्रॅम कोथिंबीर घेतली आहे आणि स्वच्छ धुवून बाजूला निथळत ठेवली। आता कोथिंबीर वडीसाठी आपण आलं लसूण पेस्ट काढणार आहोत। त्याच्यामध्ये 2 इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत, 2 हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं टाकले आणि मिक्सरला जाडसर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर साईडला आपण बेसन घेतले आणि बेसन आपण 1 कप बेसनमध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। सगळे मसाले ॲड करायचे आहेत, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, मालवणी मसाला, रेड चिली पावडर, हळद आणि थोडासा ओवा ॲड केला आहे। त्यानंतर जे आलं लसूण पेस्ट आपण ठेवली आहे ते आलं लसूण पेस्ट टाकून पाण्याने मस्त पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे। पण त्याच्यापूर्वी आपल्याला कोथिंबीर छान बारीक कापून घ्यायची, जी आपण बाजूला निथळत ठेवली आहे। कोथिंबीर स्वच्छ मस्त निथळली ना की मी दाखवल्याप्रमाणे बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आणि ते आता कोथिंबीर त्या बेसनमध्ये टाकून छान बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। मी जसं तुम्हाला दाखवले तसं छान बेसन मिक्स करून घ्या। मिक्सरमध्ये जे उरलेलं आलं लसूण पेस्ट होते त्याच्यामध्येच पाणी ॲड करून ते वेस्ट होऊ नये म्हणून ते पाणी आपण ॲड केले आणि मी दाखवल्याप्रमाणे पीठ छान मस्त मळून घ्या। आणि हे आता आपल्याला ह्याची एक वाफ काढून घ्यायची आणि तर वाफ काढण्यासाठी पहिलं ताट घ्यायचे आणि त्या ताटाला तेल लावून घ्यायचे आणि जे मिश्रण म्हणजे जे पीठ आपण मळून घेतले ते मळून आपल्याला ते पीठ आपल्याला त्या ताटामध्ये थापून घ्यायचे आणि एक वाफ काढून घ्यायचे। आणि वाफ काढून घेण्यासाठी आपण एका टोपात गरम पाणी करत ठेवले आणि ते गरम झालं टोपातलं पाणी की मग हे ताट त्याच्यावर ठेवून मस्त झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे। तर मी दाखवले तुम्हाला कसं तशा प्रकारे करायचे। चाळणीवरही ठेवू शकता किंवा असंच ठेवू शकता आणि त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आणि ते छान शिजलं की नाही टूथपिकने चेक करून थंड झाल्यावर अशा प्रकारे कोथिंबीरच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि मंद आचेवर छान कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहेत। तर बघा किती छान कुरकुरीत होतात आणि टेस्ट भन्नाट लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा मी दाखवल्याप्रमाणे कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर ह्याची तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान झाले, मस्त लाल खरपूस भाजून घ्यायच्यात आपल्याला कोथिंबीर वड्या, तुम्ही स्वतः बघू शकता हे आणि छान कुरकुरीत होतात। तर एकदा नक्की सांगा मला कसं झालं ते। आणि हे छान लालसर खरपूस भाजल्यानंतर आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही कशा कोथिंबीर वड्या करता एकदा नक्की सांगा कमेंट करून। आणि कोथिंबीर वडी करताना तुम्ही लिंबूऐवजी आघळ जे म्हणतो आपण ते आपण ॲड करू शकतो, त्याने मस्त आंबटपणा येतो। बॅचलर लोकांसाठी हा बेस्ट पर्याय आहे। 2-3 दिवस